हॅलो एव्हरीबडी, पुन्हा एकदा आपले वॉक हेरिटेज या चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण तिरुअनंतपुरम या केरळ राज्याच्या राजधानीतील श्री अनंत पद्मनाभ स्वामी मंदिराची माहिती जाणून घेऊयात. पद्मनाभ म्हणजे ज्याची नाभी कमळाच्या फुलांच्या आकाराची आहे व त्यातून ब्रह्मा म्हणजेच सृष्टीचा निर्माता एका फुललेल्या सौर पेशीपासून जन्माला आला आहे. याच पद्मनाभ स्वामींच्या नाभीतून निघणाऱ्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान आहेत. हे मंदिर साधारण 3000 वर्षापूर्वीचे असल्याचे सांगितले जाते. या मंदिराच्या दिशेने जाताना उजव्या हाताला आपणास अत्यंत सुंदर असा बांधीव तलाव नजरेस पडतो. त्याचे दृश्य साठवतच आपण मंदिराकडे निघतो. मंदिरात जाण्यापूर्वी आपणास काही ड्रेस कोडचे पालन करावे लागते. पुरुषांनी लुंगी व स्त्रियांनी साडी परिधान करूनच जावे लागते. तत्पूर्वी आपण आपले सर्व ऐवज, उदाहरणार्थ सेलफोन, मनी पर्स वगैरे इत्यादी लॉकरमध्ये जमा करावे लागतात. काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करतो. आत गेल्यानंतर आपणास मंदिराची भव्यता जाणवते. मंदिराच्या चोहोबाजूने समुद्री रेती असून जागोजागी मंदिरांचे स्वयंसेवक आपणास मार्गदर्शन करीत असतात. रांगेमधून आपण काही वेळातच गाभाऱ्यात पोहोचतो. गाभाऱ्यात इतर दाक्षिणात्य मंदिरांप्रमाणेच अंधार असून फक्त दिव्यांच्या किंवा समयींचा प्रकाश पसरलेला दिसून येतो. या दिव्यांच्या प्रकाशातच आपणास समोरील 3 वेगवेगळ्या खिडक्यांमधून श्री अनंत पद्मनाभ स्वामींची शेषशाही मूर्ती दिसते. पहिल्या खिडकीतून पाहिल्यास विष्णूंचे मुखकमल शांत निद्रेत असलेले दिसून येते. त्यानंतर मधल्या खिडकीतून आपणास त्यांच्या नाभी कमलातून वर आलेल्या कमळावर ब्रह्मदेव विराजमान झालेले दिसतात. तर तिसऱ्या खिडकीतून आपण त्यांचे पदकमल पाहू शकतो. दिव्यांच्या ज्योतींच्या प्रकाशात सुद्धा विष्णूंच्या चेहऱ्यावरचे तेज व चेहऱ्यावरील शांत भाव केवळ अप्रतिमच. आपण अक्षरशः दिग्मूढ होऊन जातो. श्री विष्णूंचा उजवा हात शेषशाही आसनावरून इतका सहजच खाली झुकलेला दिसून येतो की भगवान आत्ताच निद्राधीन झालेले आहेत असेच वाटते. तर अशा या शयन अवस्थेतील मूर्तींची दिशा ही पूर्व पश्चिम दिशेला अगदी लंब आहे व ही सदर मूर्ती अनंत शयन मुद्रेतील म्हणजेच शाश्वत योगाची झुकलेली मुद्रा अशीच आहे. हे मंदिर केरळी चेर शैलीच्या स्थापत्य शैलीत बांधले गेले. या मंदिराची भित्तिचित्रे व दगडी शिल्पे अलौकिक आहेत. विशेषतः एकाच दगडात कोरलेला उठ्ठक्कल मंडपम हा या मंदिराचा वैशिष्ट्यपूर्ण भाग. यावर्षी मी 8 नोव्हेंबर 2025 रोजी पद्मनाभ स्वामींच्या दर्शनाला गेलो होतो. दर्शन करून झाल्यानंतर गाभाऱ्याभोवती फेरी मारताना हा मंडप माझ्या दृष्टीस आला. त्यावेळेस काही कलाकार त्यांची नृत्यकला श्री अनंत स्वामींच्या साठी सादर करीत असलेल्या दिसल्या. अत्यंत सुंदर व अद्भुत असा कथकली नृत्याचा कलेचा आविष्कार या स्थळी मला पाहावयास मिळाला. आपणास माहीतच असेल की 2011 साली हे मंदिर त्यांच्या खजिन्यातील संपत्तीच्या मालमत्तेवरून प्रसिद्धीच्या झोतात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या संपत्तीची मोजदाद होऊन हा खजिना जगासमोर आला. या मंदिराच्या तळघरात सापडलेली संपत्ती ही प्रचंड आहे. या संपत्तीमध्ये सोन्याचे सिंहासन, मुकुट, दागदागिने, हिरे, मौल्यवान रत्ने, सोने, चांदी तसेच यांच्या अनेक सोन्याच्या मूर्ती, सोन्याची भांडी, रोमन, पोर्तुगीज व फ्रान्स येथील नाणी तसेच तत्कालीन राज्यकर्त्यांची नाणी व अतिशय चर्चेत असलेली सोन्याची 18 फूट लांबीची साखळी यांचा समावेश आहे, ज्याचे मूल्य अब्जावधी रुपये होते. हा खजिना जगातील सर्वात मोठ्या खजिन्यांपैकी एक मानला जातो. ही सर्व संपत्ती ACDEF या तळघरातील तिजोऱ्यांमध्ये मधील असून B क्रमांकाचे बहुचर्चित असे तळघर किंवा कोठार हे अद्याप उघडले गेलेले नाही, कारण हे कोठार एक गूढ व शापित असे मानले जाते. त्रावणकोर राजघराण्यातील व्यक्तींकडून मिळालेल्या माहितीनुसार हे तळघर फक्त अनंत स्वामींचा दृष्टांत झाल्यावरच किंवा मिळाल्यानंतरच उघडले जाते. त्यामुळे 19व्या शतकानंतर ही खोली आजपर्यंत उघडली गेलेली नाही. या खोलीच्या अलंकृत दरवाजांवर 2 महाकाय नागांच्या प्रतिमा सजवलेल्या दिसून येतात. त्यांच्या या प्रतिमा व शापाची भीती यामुळे हे B नावाचे कोठार उघडणे टाळले जाते. हा अलौकिक खजिना केवळ संपत्तीचा साठा नसून तो केरळच्या समृद्ध इतिहासाचा
परंपरेचा व देवभूमीचा एक महत्वाचा भाग समजला जातो. म्हणूनच या मंदिरातील खजिन्यांच्या शोधाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय माध्यमांचे लक्ष वेधले गेले. त्रावणकोरचे राजा मार्तंड वर्मा यांनी 1750 साली हे देवभूमीचे राज्य देवाला म्हणजेच श्री पद्मनाभ स्वामींना अर्पण केले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या मंदिराचे व्यवस्थापन हे त्रावणकोर संस्थानचे राजघराणे आजही पाहत आहे. सकाळी व संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस दिव्यांच्या प्रकाशात झळाळणारे असे हे सुंदर मंदिर दोन्ही वेळेस अत्यंत नयनरम्य असे भासते. त्यामुळे याचे दर्शन प्रत्येकाने घेतलेच पाहिजे असे मला वाटते. चला तर मग केरळला पद्मनाभ स्वामींच्या दर्शनाला. धन्यवाद.